नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये मी गावे आलेल्याचे व्हिडिओ बघत आहात, पण हा व्हिडिओ नाशिकचाच आहे घरातला. मिस्टर बुलढाण्याला जाणार होते, त्यांच्यासाठी चिवडा आणि सकाळी 4 वाजता उठली होती कारण की ते 5 वाजता जाणार होते. भेंडीची भाजी पोळी बनवून दिली आणि मग त्यानंतर घरातल्या कामांना सुरुवात केली कारण की त्या दिवशी माझी आई आणि बहीण येणार होती जळगाववरून आणि मग आम्ही सोबत पुण्याला जाणार होतो. सकाळ मस्तच अशी गुलाबी झालेली होती, सूर्यदेवांचं आगमन झालेलं होतं आणि माझ्या या छान छोट्याशा ह्या झाडांना, छोट्याशा गार्डनला मला सोडून जायची इच्छा होत नव्हती कारण की त्यांना पाणी टाकणं उन्हाळ्यामुळे तर खूप गरजेचं होतं. आणि गावाला गेल्यावरती झाडांचं काय होतं हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. गॅलरी ही स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यानंतर मी बाजारात गेली, भाज्या वगैरे आणल्या आणि सोबतच स्वयंपाकही करायचा होता. मग मी मसाले भात, वरण भात न करता मसाले भात करायचा ठरवला की तो जरा काहीतरी वेगळं राहील. तेल घेतलं, त्यामध्ये थोडासा हिंग, जिरे आणि शाही जिरे टाकले, मनुका टाकल्या, शेंगदाणे टाकले आणि माझ्याकडे काजू नव्हते तर त्याऐवजी मी बदाम आणि ओलं खोबरं, लसूण याचा वापर केलेला. ओल्या खोबऱ्यामुळे मसाले भात अगदी छान लागतो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कारण की ते जेव्हा दाताखाली येतं ना तर क्रंचीनेस येतो, खूप छान फील होतं. त्यानंतर कढीपत्ता आणि हे सगळं मी तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. सोबत उसळची भाजी बनवायची होती म्हणून मग मी कांदेही जास्तीचे चिरून घेतलेले होते. तसं मसाले भातात कांदे जास्त प्रमाणातच लागतात. गाजर आणि टमाटा मी जरा मोठ्या असे कट करून घेतलेले होते कारण की छोटे जर केले जास्त जर शिजले तर ते फार असे मऊ होतात, म्हणून मग टमाटा मी अर्धाच घेतलेला होता आणि त्याच्याही मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या. सोबत धण्याची पूड, प्लस थोडा मसाला टाकलेला, हळद, नंतर सगळंच जे आपलं तिखट वगैरे असतं ते टाकलेलं. आणि जर तुम्हाला गोडा मसाला असेल तर त्याच्याने अजून चव येते, ते नसेल तर कसुरी मेथी आणि आपला किचन किंग मसाल्याचा वापर केला तरीही चालतो. माझ्याकडे डुबऱ्या बासमती नावाचा तांदूळ आहे, त्याचा वापर केलेला आहे. मी जनरली काली मूछ वगैरे याचाच वापर करत असते किंवा जिरा राईस, त्याच्यानेही छान असा मोकळा मोकळा दाणा होतो आणि मस्तच असं टेक्चर येतं म्हणजे मसाले भाताला. 2 वाट्या तांदूळ घेतला होता तर मग मी त्याला 4 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. चवीपुरता मीठ टाकलं, 1 चमचा तूप टाकलं की असा मस्तच मऊसूत, म्हणजे हा भात मोकळा पण होतो आणि मऊसूत पण होतो. म्हणून तिचा कुकर असल्यामुळे मी 1 किंवा 2च शिट्टी घेते. नंतर बाजूला मी उसळला लगेच फोडणी देऊन घेतली कारण की 10:45 येणार होते आणि मी बाजारात गेल्यामुळे जरा लेट झालं होतं आणि घरी आवरणं सुरू होतं. फ्लावर वगैरे चिरून घेतली, लसूण वगैरे निवडून घेतले आणि कणिक वगैरे मळून ठेवलेली होती. ही सगळी घाई फ्लावरची भाजी मी बाजूला करून घेतली. लगेच असताना 3 शेगडीचा गॅस खूप कामात येतो आणि ज्यावेळेस आपण फक्त निवांत चाललेलं असतं असं वाटतं की 2 शेगडीवरती पण भागून गेलं असतं आपलं. पण ज्यावेळेस खूप सकाळची घाई, गर्दी यामध्ये खूप वेळ जातो आणि मग आपल्याला 3 शेगडीची मस्तच आठवण येत असते की अरे यामुळे आपला फायदा होतो आणि वेळही वाचतो. मला कोणीतरी कमेंट केली होती, हे दाखवा गॅसचं जे पाईप आहेत आणि मीटर आहे, तर या बाजूने आमची आधीच गॅस सिलेंडरची ही पाईपलाईन होती आणि त्याच बाजूने आम्हाला गॅस पाईपलाईनची ही पाईपलाईन दिलेली. त्यामुळे आमचा पाईप हा गॅलरीतून डायरेक्टली किचन अटॅच असल्यामुळे इकडे आलेला आहे. नंतर आई आली, आईने लगेच माझ्या पोळ्या बाकी होत्या, बिचारी एवढी थकून आली होती. मी नाही म्हणायची, अगदी थोड्याशा 7-8च पोळ्या करायच्या होत्या तरी पण तिने केलेल्या. बहिणीला कढई घ्यायची होती माझ्या स्टीलची छोटीमधली, तर मग आम्ही दीपमध्ये गेलो कारण की दीपमध्ये मेमध्ये ऑफर सुरू असते. आम्ही गेलो त्यावेळेस ऑफर नव्हती, पण आता नक्कीच सुरू झाली असेल, तर ज्यांना भांडी घ्यायची असतील ते नक्कीच जाऊ शकता. इची क्वालिटी 1 नंबर होती, पण एवढ्या साईजची तिच्याकडे भलारी या कंपनीची आहे म्हणून मग तिनेही घेतली नाही. मला खरंच खूप आवडली होती, छान होती, अगदी जड होती. प्राईस वगैरे विचारली नाही कारण की गर्दी असते आणि एवढ्या गर्दीत आपण शूटिंग करू देतात तेच खूप मोठे आभार असतात. ही पितळी भांडी बघून मला तर एवढं छान वाटत होतं आणि मला घेण्याची खूप इच्छा आहे. नक्कीच पुण्याला गेल्यावरती मी घेणार आहे. हा व्हिडिओ मी नाशिकलाच बनवलेला. मग
कुकरही घ्यायचा होता बहिणीला, लहान स्टीलचे डबे घ्यायचे होते. तर त्यासाठी ती JVLचे बघत होती. पण आपलं घरी कसं असतं, आपल्याला स्त्रियांना फार हौस असते, पण मिस्टर मात्र खूप रागवतात. म्हणून मग ती म्हटली की ऑफर सुरू झाल्यावरती मी नक्की डबे घेईल. त्यानंतर आम्ही पुढे आलो किड्स ओके या शॉपमध्ये. त्याच दीप अप्लायन्सेसच्याच बाजूला कॉलेज रोडला श्रद्धा मॉलसमोर दीप अप्लायन्सेस आहे बर्गर किंगच्या खाली, आणि त्याच्या बाजूलाच एक मोकळं ग्राउंड आहे आणि बॅक साईडला ना किड्स ओके म्हणून शॉप आहे. दीप अप्लायन्सेसचं दीप खेळण्यांचं शॉप पण खूप मोठं आहे तिथे. यांच्याकडे इतके सुंदर ड्रेस आहेत लहान मुलांचे, विचारायलाच नको. आणि त्या मानाने ना किंमत पण तशी म्हणजे कमी आहे. त्याच्या आदल्याच दिवशी आम्ही एका शॉपमध्ये गेलो होतो, तिथे इतके महाग होते कपडे, तर आम्ही घेतलेच नाही. पण इथे आल्यावरती इतकं समाधान झालं ना. आणि माझ्या मैत्रिणीने मला आधीच ना या शॉपमध्ये पाठवलेलं होतं, पण नंतर ना मी विसरून गेली होती की इकडे आपण ड्रेस घ्यायला यायला हवं. कारण की आपण ज्या एरियात राहत असतो तिकडेच कपडे घेऊन टाकतो. तर मग ना अचानक मला ना मागच्या वेळेस किड्स ओकेमधल्या ताई भेटल्या, ज्यांचं शॉप आहे. तर त्यांनी मला व्हिडिओद्वारे म्हणजे बघितलेलं. तर त्यांनी मला किड्स ओके सांगितलं की आमचं शॉप आहे. मी म्हटली मी येते तुमच्याकडे, फार छान कपडे असतात त्यांच्याकडे. दादांनीही अजिबात कंटाळा केला नाही, इतके कपडे दाखवले आम्हाला, विचारायलाच नको. खूप छान फ्रॉक होते, ड्रेस होते लहान मुलांचे आणि डिझायनर आणि मऊ होते. महत्त्वाचं म्हणजे आपण जे कपडे घेतो ना लहान मुलांना, ते टोचले जातात आणि ते घालत नाहीत. पण यांच्याकडची जी स्मूथ होते ना, खूप सारी खरेदी माझ्या बहिणीने आणि आईने केलेली. कारण की मी इथेच राहते म्हणून केव्हाही येऊ शकते. ते जळगावला पुण्याला राहतात. तर नायरासाठी आणि अर्विकासाठी भरपूर असे ड्रेस घेतलेले. ही अर्विका आहे बहिणीची मुलगी आणि नायरा भावाची मुलगी आहे. आणि बहिणीने आणि आईने तनिष्का उन्नतीलाही ड्रेस घेऊन दिलेले सोबतच. तेही छान छान आता पुढे जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ते सगळे किड्स ओकेमधले ड्रेस आहेत. लहान मुलींचे तर इतके सुंदर कलेक्शन होतं यांच्याकडे. हा फ्रॉक बघू शकतात. आणि तिकडे वरती पण जे रेड ब्ल्यू कलरचे लावलेले होते ना, अगदी 2-3 वर्षाच्या मुलींचे किंवा 4-5 वर्षाच्या मुलींचे छान छान असं, म्हणजे लहान बाळांचे जास्त छान होते. असं वाटत होतं अरे आपले मुलं लहान असताना आपण, म्हणजे मी उन्नतीला तर इथूनच घ्यायची. जसं नाशिकला राहायला आलो, माझी मैत्रीण सुजाता आहे, मी आधीपूर्वी जिकडे राहत होती ना, तिनेच मला या शॉपचं नाव सांगितलेलं होतं आणि मला आवडले पण होते. मौसूद हे कॉर्ड सेट होते, हे आम्ही तिघांनी घेतलेले. उन्नतीला बहिणीनेच घेऊन दिलेला आणि तनिष्काला आईने. तर छान अगदी मऊ मस्त डेनिम मटेरियलचे आहेत. आणि हे स्कर्ट टॉप पण आम्हाला इतकं आवडलेलं, प्रचंड ऑर्गेन्झाचं स्कर्ट आहे. तर उन्नती, तनिष्का, अर्विका, तनिष्का नाही उन्नती, अर्विका आणि नायराला तिघांनाही घेतलेला आहे. मऊ कपडे मिळतात ना, म्हणून मग ते वाया जात नाही. हे छोट्या मुलींचे बघू शकतात किती छान आहेत आणि किंमत पण तशी काही खूप जास्त नव्हती. मला खूप आवडले. लहान बाळाचे 1-2 वर्षाच्या मुलांचेही फार छान छान ड्रेस होते. हा ब्लॅक कलरचा, त्याच्या बाजूचा कलरचा मल्टी कलरचा ड्रेस आणि कितीतरी असंख्य अशा आम्ही कपडे बघितलेले, इथे घेतलेले. आणि फार छान फ्रेश होऊन आम्ही दुकानाच्या बाहेर पडलो. तेवढ्यात आम्हाला ताई भेटलेल्या, त्यांच्याशी थोडे गप्पा मारल्या आणि मग लगेच आम्ही परत दुसरीकडे पर्स खरेदीला जायचं होतं आईला. तर त्याच्यासाठी आम्ही पुढे गेलेलो. जो रस्ता दिसतोय ना, विजू दाबेलीचा रस्ता आहे, तिकडूनही या शॉपमध्ये येऊ शकतो. आणि टॉयचं पण बाजूला शॉप आहे. पण ड्रेस मस्तच होते. लकी सायबर कॅफे एकदम समोरच्या बाजूने बघा, हा श्रद्धा मॉल आहे, त्याच्या एक्झॅक्टली समोरच्या रस्त्यालाच हे शॉप आहे. नंतर आम्ही पर्सच्या शॉपमध्ये आलो. पर्सच्या शॉपमध्ये ना त्यांनी लॉंग व्हिडिओ बनवून नाही दिला आणि मग मी पण खूप आग्रह नाही केला, पण शॉर्ट व्हिडिओ त्यांनी बनवू दिलेला. शॉर्ट व्हिडिओमध्येही तुम्ही पर्स बघितल्या नसतील तर जाऊन नक्कीच बघा. छान छान पर्स. हे पंचम म्हणून शॉप आहे कॉलेज रोडला आणि तिथे ना फार छान असं मिळतात, म्हणजे पर्स. आणि क्वालिटी महत्त्वाची म्हणजे चांगली असते, तुटत वगैरे नाही, चैन खराब होत नाही. प्राईस तर असतेच, कारण की चांगल्या क्वालिटीची घ्यायची असेल तर मग प्राईस मस्त म्हणजे थोडं द्यावंच लागतं आपल्याला. आणि या शॉपच्या बाजूला ना इमिटेशन ज्वेलरीचं पण
शॉप आहे. तिथली ज्वेलरी पण काय भन्नाट असते विचारू नका. मी तुम्हाला जी आईने आणि बहिणीने घेतलेली ना ती दाखवते, कारण की मला इमिटेशन ज्वेलरीचा काही शौक नाही आहे म्हणून मी कधीही घेत नाही. पण मी यांच्याकडून खूप वर्षापूर्वी 500 रुपयाचं ना ते डायमंडचं मंगळसूत्र घेतलं होतं. कुणालाही ते खोटं वाटायचं नाही, खरंच वाटायचं. आणि अजूनही त्याचे स्टोन व्हाईटच आहेत, ब्लॅक अजिबात पडलेले नाही आहेत. पर्स फायनल झाली आणि आईने ही 2500 रुपयाला घेतलेली. याच्यात वेगवेगळी होती, ही व्हाईट होती ना, ही 1300 का 1500 रुपयाची होती वाटतं. म्हणजे डिझाईन एकच पण मटेरियलमध्ये फरक होता. ही पण छान होती, सगळ्याच पर्स छान होत्या. बहिणीने शाळेसाठी ही घेतलेली आणि ह्या लेदरच्या पण छान होत्या, आईला आवडल्या होत्या. पण पाणी वगैरे लागायला नको असं आईला वाटत होतं. मग त्यानंतर ना आम्ही दुसऱ्याच दिवशी सकाळी खूप फिरलो आदल्या दिवशी आणि मग सकाळीच लवकर आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघालेलो. माहेरी जातो ना तोपर्यंत आपलं सगळं आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये, आपल्या पतिदेवांमध्ये खूप जीव अडकलेला असतो की अरे यांना सोडून आपण जाणार आहोत आणि परत यांचं कसं कोणी काळजी घेईल. आता सध्या माझे अहो बुलढाण्याला आहेत म्हणून मग मला तेवढी काळजी नव्हती, पण दरवेळेस त्यांच्या जेवणाची नेहमीच काळजी असते. पण माझ्या बिल्डिंगमधले खूप चांगले लोक आहेत. कधीही आम्ही नसलो ना, माझ्या मिस्टरांना बाहेर जेवण्याची वेळ येत नाही. सगळेजण त्यांना बोलवून घेतात आणि त्यांचं जेवण ॲडजस्ट होऊन जातं. खूप हेल्पिंग नेचरचे लोक आहेत मी जिथे राहते तिथे, आणि प्रेमळी आहेत. असं वाटतं की त्या लोकांमुळे सगळ्यांमुळे ना एक वेगळंच आमचं सगळ्यांशी घट्ट नातं तयार झालेलं आहे. माणुसकी काय असते हे शिकायला मिळालेलं आहे मला. आणि आलो, आमच्या बॅगा बघू शकतात. ह्या सगळ्या विमलच्या पिशव्यांना खरेदीच्या होत्या. मामीसाठी काय काय आणलेलं आहे ते आणि नायरासाठी काय काय आणलेलं आहे, आजीने काय काय घेतलं आहे ती दाखवण्याची खूप घाई झालेली होती मुलींना. आणि मी येताना ना विमलच्या 3-4 पिशव्या घेऊनच येते, कारण की ना इकडून जाताना जो जड सामान असतो, पितळी वस्तू काही, तर त्या नॉर्मल आपल्या बॅग्स वगैरे ना त्या टिकाऊ धरत नाही, खराब होतात. यापूर्वी मी अनुभव घेतलेला आहे. विमलची 80 रुपयाची पिशवी मात्र एकदम भारीच वजन उचलते बरं. मी बाजारातून घेऊन ठेवते, कारण की सामान वाहतुकीसाठी मला या पिशव्या खूप बेस्ट वाटतात. मग सगळं नायराला काय काय घेतलेलं, आर्विकाला काय काय घेतलेलं ते सगळं दाखवणं सुरू होतं. आणि जो आनंद असतो ना मुलांचा, तर तो एक काहीतरी वेगळाच असतो. हा पण किड्स ओकेमधलेच होते हे सगळे कपडे. नायराही आणि वहिनीही आनंदाने बघत होती. हा पण ड्रेस मला खूप आवडलेला होता. छान असे सगळं बघून झालं आणि मनच भरत नाही, कारण की ज्याच्यासाठी वस्तू आणलेल्या असतात ना तोही खूप आनंदात असतो आणि ज्याने आणलेलं असतं तोही खूप आनंदात असतो. आईला असं झालेलं होतं की नातीला काय काय दाखवायचं, काय काय ट्राय करायचं. हा गुलाबाच्या फुलांचा फ्रॉकही मला आवडला होता, पण उन्नतीच्या साईजचा नव्हता. हा पण ड्रेस एकदम मस्तच कॉर्ड सेट होता व्हाईट कलरचा. तर आईला खूप हौस आहे. सँडल घेतलेली, नातीसाठी खूप खरेदी. वहिनीसाठी आईने हे नाईट ड्रेस ड्रीम वर्ल्डमधून घेतलेले छान असे 2 ते 3 नाईट ड्रेस घेतलेले वहिनीला, आणि नायराला पण 4-5 नाईट ड्रेस घेतलेले. मला हा नाईट ड्रेस खूप आवडला होता आणि हा पण खूप छान आहे. सुकन्याचा आणि ज्युलिएटचा असा नाईट ड्रेस घेतलेला. जो आधीचा होता तो वाटतं 1600-1700चा होता आणि हा काहीतरी 1000-1200चा असावा. नंतर हे नायराचेच होते हे सगळे कॉर्ड सेट, पटियाला ड्रेस, छान छान असे. हे पण नायराला नाईट ड्रेस घेतलेला होता. काळ्या कलरची पर्स घेतलेली, 600-650 रुपयाची असेल. मी पण याच्यातलीच छोटी घेतलेली. छान आहे. हिचा बेल्टशिवाय ना असं वजनदार वाटणार नाही म्हणून ती घेतलेली. त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलेली. रफ अँड टफ आहे तिचं मटेरियल. नंतर छान जेवण केलेलं आणि मग संध्याकाळचा मस्तच आयता चहा मिळालेला. फार छान वातावरण पावसाचं तयार झालेलं होतं. अगदी बाजूलाच ना शेती आहे. त्यांच्या फ्लॅटची बाजू ही मोकळी असल्यामुळे ना खूप स्वच्छ प्रकाश पण येतो आणि हवा पण खूप येते. आणि हे बाजूला सगळे रो बंगलो आहेत आणि इकडे सगळ्या खूप साऱ्या अशा 13 बिल्डिंग आहेत, 13-13 मजलीच्या. आणि यांच्या इथे ना मस्तच बाजार पण भरतो. म्हणजे रोज प्रत्येक बिल्डिंगच्या एरियामध्ये बाजार असतो.
चहा झाला. नंतर आम्ही संध्याकाळी गार्डनमध्ये खाली खेळायला जाणार होते मुलं. तर छान कैरीचं सरबत केलं. आईला आणि वहिनीला असं झालं होतं आम्हाला काय काय द्यावं आणि काय काय नाही. कैरीचं सरबत फार छान लागतं. तुम्ही करत असाल तर मस्तच, नसाल करत तर नक्की करा. आपलं लिंबू सरबत सारखंच करायचं असतं. कैरी किसून घ्यायची असते, मिक्स करायची असते, साखर आणि मीठ टाकायचं, छान थोडंसं काळं मीठ टाकायचं आणि थंडगार पाणी घ्यायचं आणि छान असं सरबत बनवायचं. भारीच, लिंबू सरबतपेक्षा भारी कैरीचं सरबत लागतं. नक्की बनवून बघा. मुलांनीही आवडीने सगळ्यांनी सरबत घेतलं आणि आमची तर काही विचारायलाच नको मजा. आम्ही चहा पित होतो, लोळत होतो. म्हणजे आत्तापर्यंत आल्या दिवसापासून फिरणं, खाणं आणि झोपणं हाच प्रोग्राम आहे सध्या चालू. कारण जे रील बघतो ना ते रियालिटीमध्ये असतात तसे. ते आल्यानंतर फक्त म्हणजे लोळतात का, कारण की त्यांना थकवा काढायचा असतो. संध्याकाळी छान असं आम्ही मस्त बाहेर गार्डनमध्ये फिरलो. आईच्या बिल्डिंगमध्ये मला हे खूप आवडतं. मेडिकल आहे, भाज्यांचे शॉप्स आहेत, किराणा शॉप आहेत, जे जनरल स्टेशनरी ज्याही वस्तू, किराणा, भांडी किंवा बॅग, सगळं इथे अवेलेबल आहे. मस्त आहे. थोडी किंमत जास्त असते, 50-1 रुपये, पण छान आहे. इमर्जन्सीला मिळतं. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.